तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पंढरपूर परिसरात आलेलो आहे. तर आज आपण जे पंढरपूर कॉरिडॉरला अंतिम जे निर्णय झाला आहे मंत्रिमंडळात, तर त्याविषयी आपण इथे नागरिकांचे आणि येथील स्थानिक व्यापाऱ्यांचे मत जाणण्यासाठी आपण आलेलो आहे की त्यांचे काय इच्छा आहे, कॉरिडॉर व्हावा की नाही. तर त्यासाठी आपण त्यांचं मत जाणणार आहोत. गर्दी खूप असल्यामुळे आपण तरी पण त्यातून प्रयत्न करणार आहे, सांगते की नाही, कारण ते त्यांच्या ह्याच्यात बिझी असणार व्यापारी. पण आपण दुसरे जे नागरिक आहेत त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न करू. तर बघू, आपण विचारण्याचा प्रयत्न करू. तर चला बघू, चला आपण आता नागरिकांची मतं जाणून घेऊ. सध्या हे व्यापारी आहेत, व्यापाऱ्यांकडून आपण त्यांचं काय मत आहे त्याविषयी त्यांचं मत जाणून घेऊ. सर नमस्कार. परवा दिवशी कॉरिडॉरला जी अंतिम मंजुरी मिळाली, तर त्याविषयी तुमचं काय मत सांगा की तुम्ही. काय त्याला काय कुणी तर बोला. नमस्कार. परवा दिवशी कॉरिडॉरला अंतिम मंजुरी मिळाली, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे का की कॉरिडॉर व्हावा की नाही? बोला ना सर, कोणतरी बोलायचंच आहे. बरं, ठीक आहे. तर सध्या बोलणं टाळतायत व्यापारी, तरी पण आपण मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर इथं पुस्तक किंवा ग्रंथालय आहे, तर इथं त्यांना विचारू. सर नमस्कार. परवा दिवशी मंत्रिमंडळात कॉरिडॉरला अंतिम मंजुरी मिळाली, तर त्याविषयी तुमचं मत काय जाणून घ्यायचं होतं. काय तुमचं मत काय आहे याविषयी? कॉरिडॉर होऊ नये हेच आमचं म्हणणं आहे. कॉरिडॉर होणे का, काय कारण काय आहे तुमचं, म्हणजे का होणे असं वाटतंय? विकास नको आहे का तुम्हाला? विकास व्हावा, विकास व्हायला नकोय असं नाही. हा, पण आता हे आमचं एवढं दुकान आहे, बर. इथनं जर तुम्ही आम्हाला आमची दुकानदारी काढून घेतली तर आम्ही जायचं कुठं? आमचा उदरनिर्वाह कसा होणार? मग आज आमच्या एवढ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की इथं जे पुन्हा जे सभा मंडप होणार आहे किंवा आपलं वारकरी भवन होणार आहे, त्यात तुम्हाला परत गाळे दिले जातील असं सांगितलं गेलेलं आहे. मग तुम्हाला मिळणार नाहीत का त्यात गाळे किंवा तुम्हाला? तो नंतरचा प्रश्न आहे हो. पण हा, ते आधी आता ह्या एवढ्या दुकानावर आमचं जवळजवळ 8-9 जणांचं कुटुंब चालतं. हा, बरोबर आहे. आता हे जर काम चालू झालं होणार म्हणताय 2.5-3 वर्ष ही काम चालणार. तोपर्यंत काय करायचं? बरोबर आहे. घर पाडणार. हा, 2.5 वर्ष काम चालणार आहे. हा, कुठं जायचं दुसरीकडे? आणि सध्या प्लॉटचे फ्लॅटचे रेट काय आहे ती सगळ्याला माहित आहे की. त्याचा मोबदला देणार म्हणले ना सरकार. अहो, मोबदला जरी दिला तरी किती देणार देऊन तुम्ही? आता फ्लॅटची 1 BHK फ्लॅटच्या किमती आता 35 आणि 40 लाख रुपये आहेत. बरोबर आहे. तर तुमचं म्हणणं व्हावं असं नाही, कॉरिडॉर होऊ नये असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं, इथल्या लोकांशी बोलावं, बरोबर. त्यांच्या अडीअडचणी काय आहेत काय नाही ती सगळं त्यांनी समजून घ्यावं. त्याच्यानंतर काय असेल ते निर्णय व्हावा. नाही, मुख्यमंत्री म्हणलेत की स्थानिक लोकांना विचारूनच ते पुढचं काम चालू करणार आहे. स्थानिक लोकांना विचारून आता हे आम्ही आता जसं कॉरिडॉरचं ही झालंय तेव्हापासून आम्ही ऐकतो ही स्थानिक लोकांना विचारू. कुणाला विचारलं जात नाही. हा, बाहेर गावावरनं अधिकारी येतात आणि विचारतात. त्यांना इथली भौगोलिक परिस्थिती काय माहिती आहे? बरोबर आहे. बाहेरले लोक सांगतात. बाहेरच्या लोकांचा काही विषय नाही ना. ग्राउंड फ्लोअरला जी आता आमच्यासारखे दुकानदार आहेत ही आहेत त्यांच्याशी तुम्ही स्वतः येऊन डायरेक्ट बोला. आम्ही सांगू ना तुम्हाला काय अडचणी आहेत काय नाही आहेत ते. तुम्ही बाहेरचे सोलापूरचे पुण्याचे मुंबईचे अधिकारी इथं आणून त्यांना आम्हाला प्रश्न विचारायला लावणार. त्यांना इथली भौगोलिक परिस्थिती माहित नाही. जे स्थानिक लोकांना माहिती आहे ते तसं बाहेरच्या जे अधिकारी आहेत त्यांना कळणार आहे तुमच्या समस्या काय आहेत. बरोबर आहे सर, चालतंय, ठीक आहे. तर आपण पुढे काही व्यापाऱ्यांना विचारणार आहे की त्यांचं काय मत आहे याविषयी. सध्या खूप गर्दी आहे, दिसत असेल तुम्हाला. उन्हाळ्यात सुट्टी आणि त्यामुळे लग्न सराई
त्यामुळे जास्त गर्दी आहे पंढरपुरात सध्या. एवढी गर्दी एरवी अशी एवढी गर्दी नसतेच. तर इथं विचारण्याचा प्रयत्न करू. बघू शकता इथं मूर्तिकार आहेत. तर मूर्तिकारांना विचारण्याचा प्रयत्न करू आपण की त्यांचं मत काय. सर नमस्कार. परवा दिवशी मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी कॉरिडॉरला अंतिम मंजुरी दिलेली आहे. तर याविषयी तुमचं मत काय आहे की कॉरिडॉर व्हावा की नाही? आम्ही बाहेर गावचा आहे तो सहज बसलो अध्यक्ष काय माहिती बरं ठीक आहे ठीक आहे असू दे. आम्ही हा आपण फक्त आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की नागरिकांचं इथलं मत काय आहे की व्हावा की नाही. तुम्हाला काय वाटतं? आमचं मत काय नाही. आम्ही तुमची मतं घेण्याचा प्रयत्न करतो. आम्ही काय सांगू तुमचं इथे स्थानिक पातळीवर तुमचं काय मत आहे? नाही आपले काय आपण बाहेर गावचा आहे तो सहज बसले अध्यक्ष घे बरं म्हणले ते तरी तुमचं काय बाहेर गावचं कुठलं आहे तरी तुम्ही कुठलं? बाहेर गावचं बरं बरं ठीक आहे असू दे असू दे. बरं तर आपण बाकीच्या व्यापाऱ्यांचे किंवा नागरिकांना इथं विचारलं तर ते सांगणार नाही. व्यापारी सांगू शकतो. तर बघू शकता. सर नमस्कार. नमस्कार म्हणलं. परवा दिवशी मंत्रिमंडळात कॉरिडॉरला अंतिम मंजुरी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. काय तुम्ही सांगितले चालतंय काय? आपल्याला फक्त प्रश्न तुमचे काय असतील ते मांडायचे फक्त इथं. बघू मालक काय म्हणते. मालक परवा दिवशी मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉरला अंतिम मंजुरी दिलेली आहे. तर त्याविषयी तुमचं मत काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. द्या ना आम्हाला काय दिलं तर तुमचं फक्त मत जाणून समस्या तुमच्या पुढे आम्ही मांडून टाकणार आहे. काय त्याला काय बोला ना काय त्याला. हा बघा जरा काय काय बोल तुमचं मत मांडा फक्त मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचू द्या जरा. हा बर ठीक आहे. तर इथं व्यापारी बोलण्याचं टाळतायत तरी आपण काही व्यापाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करू आपल्या पद्धतीने थोडेफार जे काय आहेत. आता इथं मूर्तिकार आहेत जे आहेत त्यांना विचारू. सर नमस्कार. परवा दिवशी मंत्रिमंडळात कॉरिडॉरला अंतिम मंजुरी मिळाली. नाही बोलत नाहीत मध्ये. बोलले तर तुमचेच प्रश्न पुढे येणार आहेत. बरं ठीक आहे. बोलण्यास टाळतायत म्हणजे नागरिक सध्या संभ्रम अवस्थेत आहेत की त्यांना काय बोलावं हे त्यांच्या इच्छेविरोध आहे का ते सांगता येत नाही त्यांना. तरी आपण प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू ते विचारण्याचा प्रयत्न करू. सर नमस्कार. परवा दिवशी मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉरला अंतिम मंजुरी दिलेली आहे. तर कॉरिडॉर व्हावा की नाही याविषयी तुमचा प्रश्न जाणून घेण्यासाठी आलो. काय तुमचं मत? कसं आहे 100% नाही झालेला चांगला आहे. आपल्याला कसं आहे कॉरिडॉरची गरज फक्त एक दिवस आहे. हा वर्षातून एक दिवस ते फक्त आषाढी वारीसाठी आहे. बरोबर. इतर वेळी काही गरज नाही त्याची. इतर वेळी सगळं सुरळीत व्यवस्थित आणि सुटसुट चाललेलं असतं. असा विषय आहे. फक्त विषय कुठे एक दिवस वर्षातून एक दिवस आषाढी वारीला. बरोबर आहे. हा मग हे एवढे एका दिवसासाठी जर एवढं नुकसान होत असेल तर शक्य नाही ना ते. बरोबर. एवढा पैसा पण वेस्ट जाणार आहे. सगळंच वेस्ट जाणार आहे यामध्ये. बर आता आणि महत्वाचा मुद्दा आहे अजून जसं आता गिरायक होतंय तसं मुख्यमंत्री म्हणतात नंतर गिरायक वाढणार आहे हे शक्य नाही. गिरायक कुठं वाढणार आहे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष इथपर्यंत गिरायक वाढणार. त्यानंतर हे सगळं फ्लॉप होणार आहे. म्हणजे काही चालणार नाही. पुन्हा एकदा माणूस आला की डबल येऊ शकत नाही. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांचं तर म्हणणं आहे की आता जेवढं उत्पन्न होतं इथल्या व्यापाऱ्यांना बरोबर आहे. त्याच्यापेक्षा 10 पटीने उत्पन्न होईल असं होणार की 100% ते म्हणते तसं 100% होणार. पण ते कुठपर्यंत होणार? 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष इथपर्यंत होणार. पुन्हा तिथून शक्य नाही एवढं होणं. बरं तुमचं असं म्हणणं आमचं काय म्हणणं तर असं आहे. व्हावा की नाही मग? नाही झालेलं चांगलं आहे. ठीक आहे चल. ठीक आहे धन्यवाद. तर तुम्ही म्हणताय मग हा ठीक आहे. तर काही व्यापारी जे आहेत ते आपले मत मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि आतापर्यंत तर 2 व्यापारी भेटले. त्यांचं म्हणणं आहे की कॉरिडॉर नाही झालेलाच चांगला आहे. कारण त्यांचं जे जगण्याचं साधन आहे ते विठ्ठल मंदिरा शेजारीच आहे. समजा कॉरिडॉर पूर्ण झाला आणि व्यापार संकुल जर लांब झालं तर त्यांचं जे
उत्पन्न साधन आहे ते होणार नाही असं त्यांचं मत आहे. आणि त्यांना जे उठकळ होणार आहे किंवा त्यांना इथून त्यांचं पुनर्वसन होणार आहे तेही त्यांना मान्य नाही. तर बघू शकता गर्दी खूप आहे, त्यातून आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय, नागरिकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर काही बाहेरचे नागरिक पण आलेले आहेत, लग्न सराई आणि सलग सुट्ट्या, ज्या सुट्ट्या आपल्या ह्याच्या लागलेल्या आहेत, शाळेच्या सुट्ट्या वगैरे, त्यामुळे गर्दी जास्त दिसत आहे. लग्न सराईच्यात त्यामुळे जास्त गर्दी दिसत आहे. तर नागरिकांना विचारण्याचा प्रयत्न करू. सर, तुमचं मत जाणून घ्यायचं होतं. परवा दिवशी पंढरपूर कॉरिडॉरला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मंजुरी दिलेली आहे. तर तुमचं मत काय हे जाणून घ्यायचं होतं. काय व्हावा की नाही कॉरिडॉर? कॉरिडॉर व्हावा की नाही? हा, नाही सांगता येईल. कुठला आहे तुम्ही? पुण्याचा आहे का? बर, तुमचं म्हणणं काय तर सध्या तुम्हाला बाबा इथे येताना काय अडचणी वगैरे आल्या का काय? म्हणजे मंदिर तुम्हाला कसं वाटतंय सध्या, हे आहे असं राहावं की कॉरिडॉर व्हावा की नाही? कॉरिडॉर विषय माहिती आहे का तुम्हाला? नाही. बरं, ठीक आहे. आपण काही नागरिकांना विचारण्याचा प्रयत्न करू. इथं नागरिक आहेत. गर्दी भरपूर असल्यामुळे व्यापारी त्यांच्या उत्पन्नाचं जे उद्योग चालू आहे त्यात ते सध्या गुंतून आहेत. तरी पण आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर नमस्कार. परवा दिवशी मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉरला अंतिम मंजुरी दिलेली आहे. मग कॉरिडॉर व्हावा की नाही असं काय तुमचं मत काय आहे तुमचं ते जाणून घेण्यासाठी आलो. होय दीपक, एक मिनिट. कॉरिडॉरचं सांगता घे इकडे. कॉरिडॉर विषयी तुमचं म्हणणं जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. कॉरिडॉर आमचं नाही झालेला चालतोय, फक्त वारीसाठी, बर, आषाढी वारीसाठी तेवढी गर्दी असते. इतर टायमाला गर्दी नसते. इतर टायमाला सगळं रिकामच असतंय. मग तेवढी आषाढीसाठी तुम्ही कॉरिडॉर करत असला तर 60-65 लोक जे घर सगळे बाधित करायचे. कॉरिडॉर नाही झालेला चालतोय बर. असं आमचं म्हणणं आहे. 4,000 कोटी मंजूर केलेले आहेत. हा. मग त्यातून 4,000 कोटी मंजूर केले असले तर तुम्ही नदी करा, बाहेरच्या जागा करा, बाकीचे बाहेरचे रस्ते मोठे मोठे करा. देवळापोतीने एवढं इतर टायमाला एवढी गर्दी नसते. हा, नसते, गर्दी नसते. पण त्यांचं जे पुढील 50 वर्षांचं त्यांचं जे पुढील 50 वर्ष चाललंय, त्या असले तरी पंढरपूरचा चारामोरा बदलण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. मग आता त्याविषयी कशाला करा तुमचं आणखी आता पण पुढल्या 5 वर्षांनी करा की घेत. बर, आता काय गरज नाही करायची. पुढल्या 5 वर्षांनी केलं तर आम्ही ठोक क्वेश्चन द्यायला तयार आहे. हा, आता सध्या करू नये. सध्या तर करू नका. पुढल्या 5 वर्षांनी केलं तरी चालतंय. तरी आता तुम्हाला मंजूर पैसे झाले असले तरी नदीचे घाट बांधा, नदीचे सगळे बाकीचे गोपाळपूरचा बारी तिकडून तिकडे घ्या, बारी गोपाळपूर पण. बर, मुख्यमंत्री तर म्हणतात येत्या आषाढी वारी झाल्यानंतर काम चालू करून 2.5 वर्षात पूर्ण कॉरिडॉर तयार करण्याचा त्यांचा चाललेला मानस आहे त्यांचा. मग ह्याच 5 वर्षात त्यांचं पूर्ण करण्यात चाललंय. मग ह्या वर्षात नको तुम्हाला 5 वर्षात? नाही, ह्या वर्षात नव्हतं, 5 वर्षानंतर केलं तर आम्ही ठोक क्वेश्चन द्यायला तयार आहे. पण ह्या 5 वर्ष म्हणजे आम्ही बाकीचे पळवाटा काढतो ना, घर बांधतो, दुकानं बांधतो, बाकीचे बाहेरचे रस्ते आम्हाला जागा इकडे तिकडे मिळेल त्या हिशोबाने आम्ही हे करतो. चालतंय, ठीक आहे. मग कॉरिडॉर व्हावा की नाही सध्या? कॉरिडॉर करायला नकोच. हा, म्हणजे पुढच्या पंचवार्षिक झाला तरी पण नको आहे तो? नाही ना, पुढले 5 वर्ष झालं तर चालतंय, पण आता सध्या तर नको. थँक्यू. चालतंय, ठीक आहे सर. ओके. आभार आहे, धन्यवाद. युट्यूबवर तुम्हाला दिसेल परत टाकल्यानंतर. आता सध्या व्हिडिओ बनवायचा चालू आहे, पुन्हा दिसेल तुम्हाला. प्रीतम व्ह्यूज. हा, तर बघू शकता नागरिक आणि व्यापारी जे आहेत त्यांची मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आतापर्यंत जाणून घेतलेल्या परिस्थितीत 2-3 व्यापाऱ्यांना विचारलं आपण, तर ते नाहीच असं म्हणतात, करूच नाही.
कारण त्यांचं जे उत्पन्न आहे ते कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते नाहीच बोलतात. अजून काही व्यापारी आहेत, त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. जे आहेत. लहान सहान व्यापारी आहेत, त्यांचा जो पोटावर त्यांचं जे चालतंय ते उद्योग विठ्ठल मंदिरावर चालतायत. त्यांना हा कॉरिडॉर त्याच्यासाठी नव्हता की उद्या समजा त्या व्यापार संकुल झाले तर त्यात त्यांना गाळा मिळू शकतो याची काय गॅरंटी, त्यामुळे ते नाहीच बोलत आहेत. तर इथं विचारण्याचा प्रयत्न करू. सर नमस्कार. बोला काय. परवा दिवशी मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉरला अंतिम मंजुरी दिलेली आहे. तर कॉरिडॉर व्हावा की नाही या विषयी तुमचं मत जाणून घ्यायचं आहे मला. तर काय म्हणणं आहे तुमचं? या जागेवर पहिले 2 वेळा मास्टर प्लॅन झालेला आहे. बर सारखं एकाच जागेवर वारंवार जर तुम्ही पाडत असाल तर इथल्या लोकांना जायचं कुठं, जगायचं कसं? एक तर इकडलं सगळं जीवन आलेलं वारकऱ्यांच्या जीवावर दुकानदार चालतात. बर आणि ही तारडं जर मोठं केलं तर कुठं तर लांब फेकून देणार, धंदे आमचे चालणार नाही, उपासमारी वेळ येईल. बर म्हणजे कॉरिडॉर मध्ये तुम्हाला परत समजा इथं कॉरिडॉर तयार झाला तर परत व्यापारी संकुल झालेला आहे, त्यात तुम्हाला गाळ्या देण्याचा त्यांचा निर्णय आहे. हे म्हणतात पण ते कुठं देणार हेच माहित नाही. त्यांचं व्यापार संकुलीच मंदिरात हो, पण शेजारीच व्यापार होणार आहे हे असं धंदे असे देवळापासले धंदे फक्त देवळाभोवतीच चालतात. हो कुठं मिरची बाजारात त्यांनी संकुल बांधला धंदा चालेल का आमचा? बरोबर आहे. मग या गोष्टी विचार केला पण आमचे धंदे हे देवळाजवळच चालतात. या गोष्टी त्यांनी विचार केला पाहिजे. तुमचं पुनर्वसनही केलं जाणार आहे, त्यासाठी extra पुनर्वसन 2,000 कुठं त्यांनी करणार? ठेवलेले आहेत ना. एक तर त्यांचा कुठला आराखडा माहित नाही, नुसतं म्हणलं कॅरडा करणं, पण कुठली जागा किती जाती हे सुद्धा माहिती नाही. बर नुसतं अंधारात ठेवले बघा या लोकांनी. म्हणजे तुमचं म्हणणं काय कॉरिडॉर व्हावा की कॉरिडॉर नाही? होऊ नये हेच आमचं म्हणणं आहे. बर विकास नको त्या आहे का रस्ते तुम्हाला? मोठे आहेत ना, विकास नको आहे का? विकासच्या मंदिराभोवती जे 7 रोड जर मोठे केले ना हम्म. तर सगळं व्यवस्थित चालतंय. म्हणजे आता मंदिर एक सोडून अशा- बाहेरचे रस्ते किंवा या मंदिराला जे काय 7 रोड जॉईंट आहे हम्म. ते जर रस्ते मोठे केले तर सगळे व्यवस्थित होते. पण घरदार पाडायचे रस्ते वस पडतील माहिती. बरोबर आहे. म्हणजे एक अशा 4 दिवस वारीसाठी एवढं लोकांचं नुकसान करायचं असं कुठं? त्याला काय पर्याय मार्ग आहेतच की घर पाडल्याशिवाय हेच होत नाही का, विकासच होत नाही का? बरोबर आहे. हा. पण तुम्हाला पुनर्वसन करणार त्यांचं चाललंच होतं ना बाबा, पंढरपूर शेजारी पुनर्वसन किंवा करतो म्हणते, वाकरी पण ते अशा कुठं परिस्थितीत करतो? कुठं करणार पुनर्वसन सांगा? मग शेजारी वाकरी किंवा कोरटे या राहायचा भागात प्रश्न तुम्हाला कुठे मिटेल, पण ही आमची जे काही उपजीविकेचं साधन आहे धंदे हे आम्ही कसं चालणार? आमची पोटं कशी भरणार? बरोबर आहे. राहायचा माणूस कुठे राहू शकतो? धंदे उद्योग चालतील का? त्यांनी जागा कुठे देते काय? त्यांचं नियोजन कुठलं नाही, नुसतं म्हणते करणार. कुठलं नियोजन नाही त्यांचं. किती फूट आहे किती आहे हेच कळत. बरोबर आहे. नुसते येड लावले आता अंतिम आराखडा झालेला आहे, ते परत आपल्याला पेपर आउट झाल्यावरच कळणार आहे की आपल्याला त्यांचा आराखडा झाला पण कुठली जागा कुठं जाते हेच माहित नाही लोकांना. फुल बसतात ठेवले बा. म्हणजे जागेविषयी संभ्रम आहे म्हणायचं. हा समजलंच आहे. असं आहे. शक्यतो 7 रोड जर मोठी झाली नाही तेवढा मोठी बर कॅमेराची गरज नाही हो. काय गरज गरज नाही. इतर जागा आहेत ना तुम्हाला विकास करा. वारकरी काय तिथं जाणार नाही का? आता पहिलं 65 एकरांना कोण नव्हतं, आता 65 एकर फुल झाले. असे बरेच जागा आहेत नगरपालिकेचे, तिथे विकास करावा. जेवढा वरतीच पाड्या काही जण म्हणते की प्रति पंढरपूर केलं तरी नदीच्या पलीकडे चालू शकतं. हा खर्च हो. तुम्ही तिथं पलीकडे चालू करा शकतं, 100%. आणि जे नागरिक आहे इथल्या नागरिकांना तुम्ही उठकळी सांगू नका असं म्हणणं आहे तुमचं. वा पहिले बी ह्या जागेवर 2 वेळा मास्टर झालेला. किती वेळ पाडायची? 82 ला एकदा झाला होता वाटतं. 82 झालाय. किती पाडायचं किती लोकांचं आहे? ठीक आहे सर. मग कॉरिडॉर व्हावा की नाही? नाही कॉरिडॉर नको द्या आम्हाला. ठीक आहे सर, थँक्यू. तर कॉरिडॉर नकोच आहे. प्रीतम व्ह्यूज हा चॅनल आहे आपला, त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. प्रीतम व्ह्यूज. तर अजून नागरिकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण. तर इथं बघू विचारून. सर नमस्कार. परवा दिवशी मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉरला अंतिम मंजुरी दिलेली. मग कॉरिडॉर व्हावा की नाही याविषयी तुमचं मत जाणून घ्यायचं होतं. हॅलो. कॉरिडॉर म्हणजे कसं आहे, हा सगळ्यांचीच हे होणार आहे, नुकसान होणार आहे. कामगार लोकांचं इथं लाखो कामगार जगतात ह्याच्या इथं कामगारांचं. आणि हे देवदेवतांचं बी नुकसान होणार आहे. सगळे एवढं देवदेवता पाडावं लागणार आहे. बर त्यामुळे कॉरिडॉर
त्यांनी करावा, पण व्यवस्थित आपलं थोडं थोडं घेऊन करावं. कॅरडॉर एवढी कॅरडॉरची आवश्यकता नाही. बर, मग तुम्हाला जे आता सध्या तुमचा उद्योग चालू आहे तो परत ज्यावेळेस व्यापारी संकुल होणार आहे कॉरिडॉरच्या ह्याच्यात, त्यावेळेस तुम्हाला त्यात गाळा दिला जायला किंवा भेटेल असं म्हटलं जाते. त्यावेळेस आपण ती नको. गाळा मिळू सर करू सर असे 4 वर्ष गेली. ही धंदा रोजचा धंदा आहे. बरोबर, 2.5 वर्षात पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. निर्णय आहे बरोबर आहे. हा, 2.5 वर्षात पूर्ण कॉरिडॉर होऊन तयार होणार आहे. त्या- त्यावेळेस तुम्हाला त्यात गाळा भेटेल असं म्हणते सरकार. मग बरोबर. काय तुम्हाला पाहिजे का ते गाळा, ते नको आहे का? काय विकास नको आहे का तुम्हाला थोडक्यात? ही नाही विकास करू द्या म्हणते, पण जागा तुम्ही जेवढी एवढी जागेची काय आवश्यकता नाही आहे. बर, सगळ्यांचं म्हणणं येतं ही 7 मध्ये इमारत पाडली की संपलं विषय, मोकळीच जागा झाली. बर, एवढी देवदेवता पाडली जाणार. बरोबर आहे. चालते सर. मग कॉरिडॉर व्हावा की नाही, तुमचं काय मत आहे? कॉरिडॉर करावा असं ह्याला कोण अडवत नाही, पण त्यांनी व्यवस्थित सगळ्यांना विश्वासात घेऊन कॉरिडॉर करावा. ठीक आहे, एवढीच ठीक आहे. विनंती. चालेल, धन्यवाद. तर असं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सर नमस्कार. परवा दिवशी मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर कॉरिडॉरला अंतिम मंजुरी दिलेली आहे. तर तुमचं मत जाणून घेण्यासाठी आलोय. काय मत तुमचं? कॉर्डर रद्दच करा आम्ही पहिल्यापासून. कॉरिडॉर व्हावा की नाही? नाव का होऊ नये? विकास नको आहे का तुम्हाला? विकास पाहिजे, पण लोकांचे घर दुकान घर जातेच ना. बर, ते सोडून इतर ठिकाणी कराय. विकास करण्याबद्दल आमचं दोन मत नाही. बर. इतर ठिकाणी आहे ना, जिथे जिथे ठिकाण पाहिजे ठिकाणी करा असं आमचं म्हणणं. सध्या जे आता तुम्हाला जे तुमचा उद्योग चालू आहे, उद्या कॉरिडॉर झाल्यानंतर त्यात व्यापारी संकुल ही मोठे भव्य इमारत आहे. त्यात तुम्हाला मिळणार केव्हा? 2.5 वर्षात कॉरिडॉर पूर्ण होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. 2.5 वर्ष दुकानदाराने काय करायचं, काय खायचं? हा, म्हणजे तुमचा 2.5 वर्षाचाही प्रश्न आहे म्हणायचा. सांग ना, ते काय करावं माणसाने सांग. बरोबर आहे. काहीतरी सोय करायला पाहिजे ना. तो 2.5 वर्षापर्यंत तुमचं होईल त्या कबूल आहे, पण सोय व्हायला नको का? मग कॉरिडॉर व्हावा की नाही? रद्द करा आमचं पहिल्यापासून. रद्द करावा. ठीक आहे, धन्यवाद सर. तर आतापर्यंत जेवढ्या व्यापाऱ्यांना आपण विचारले, तर म्हणजे मंदिरा शेजारचे व्यापारी आहेत त्यांना पण विचारतोय, तर सर्व व्यापारी म्हणतात की कॉरिडॉर होऊच नाही असं त्यांचं म्हणणं आहे की बाबा कॉरिडॉर नकोच आहे. तर आता बघू आता काय होतंय. सध्या तर असं दिसतं की देवेंद्र फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते तर ते करणारच म्हणून सांगितलंय. आणि व्यापाऱ्यांचा तर विरोध आहे. तर आषाढी वाऱ्यानंतर काम चालू होणार आहे. तर त्यावेळेस जे काय त्यांचं संघर्ष होतो की नाही, की व्यापारी सरकारचा निर्णय मान्य करतात हे बघण्यात आपल्याला जरा थोडं हे होईल. तर आपला व्हिडिओ आता इथंच थांबूया. आणि हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्रीतम व्ह्यूज हा चॅनल पाहत राहा. धन्यवाद.